नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी म्हणजे नवीन व्हिडिओची सुरुवात करतोय मी। आज म्हणजे मी आता हे पहिलाच व्हिडिओ आपला, तर मी टेक्निकल रिलेटेड व्हिडिओ बनवत राहणार आहे। म्हणजे सगळे जे टेक्निकलमध्ये सोलार असो, CCTV असो, RO असो, इलेक्ट्रिकल असो, जे पण टेक्निकल गोष्टी आहेत तर त्या सगळ्या मी आपल्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर टाकणार आहेत। आज असंच आपण एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे आणि हा पहिलाच ब्लॉग आहे, तुम्ही बघू शकता। आपण आता हा TrueView कंपनीचा 4G सोलार पॅन कॅमेरा आणलेला आहे आणि आपण आज त्याचं इन्स्टॉलेशन करणार आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळं दाखवतो, तो कॅमेरा कसा आहे, त्याचं इन्स्टॉलेशन कसं करायचं। चला तर बघूया, आपण त्याचं आता अनबॉक्सिंग करूया। चला, तुम्ही बघू शकता हा कॅमेरा आता मी खोलतोय। थोडं पकडावं, मदत करू लागा। आता फास्ट खोलतोय, तुमचा वेळ वाया नको जायला। हे बघा, सर्वप्रथम आपल्याला सोलार पॅनल मिळालेलं आहे। सोलार पॅनल, त्याच्या खाली हा एक कॅमेरा आहे, बघू शकता तुम्ही। अरे निगरे पटकन, हा कॅमेरा आहे, बघू शकता। त्याला इथं सिम कार्ड, मेमरी कार्ड टाकायची व्यवस्था आहे। समोरून IR LED वगैरे आहेत, बघू शकता। हा बॅटरी बॅकअपवाला कॅमेरा आहे, म्हणजे दिवसा सोलारवर चालतो आणि रात्री बॅकअपसाठी त्याला इनबिल्ट बॅटरी आहे। ही बघा, ही जी आहेत ही समोर त्याच्यात बॅटरी आहे। पकडावा हा कॅमेरा, आणखी बघूयात काय आहे। याच्यात काहीतरी प्रॉपर्टी पेपर वगैरे दिसत आहेत, पण याची काय आवश्यकता नाही आहे, तो आपल्या मालकीचाच आहे। हे एक मेमरी कार्ड आहे, हे त्याच्यासोबत नाही आलेलं, आम्ही त्याच्यात ठेवलं होतं। आम्ही त्याच्यात 64 GB मेमरी कार्ड टाकतोय। आणि तुम्ही बघू शकता, हे त्याचं क्लॅम्प आहे, आपल्या हा जो कॅमेरा आहे 4G कॅमेरा, तो बसवण्याकरता। आणि हा पण पोलवर जर बसायचं असलं तर हे होस क्लॅम्प आहे त्याच्याकरता, हेही पकडा। आणि जर वॉल माउंट करायचं असेल तर त्याच्याकरता हे आहे, हे ग्रिप्स वगैरे दिले आहेत, ट्रॅव्हल प्लग आणि स्क्रू दिलेले आहेत, त्याचे नट बोल्ट दिलेले आहेत। आणखी त्याचं वॉरंटी कार्ड आहे, म्हणजे कधीची मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यावर दिलेलं आहे, 1 सप्टेंबर 2023। तुम्ही बघू शकता। आता आमचं जे लोकेशन आहे, तर आम्ही ह्या पोलवरती फिट करणार आहे। असं समजू नका हे तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं दिसतंय, पण ॲक्च्युली हे बंद आहे, लाईटचं सप्लाय वगैरे नाही आहे, भरपूर दिवसापासून ते बंद आहे। त्यामुळे आम्ही तिथे इन्स्टॉलेशन करणार आहे। आणि बघू शकता, आपल्याला हे जे पूर्ण लोकेशन आहे हे कव्हर करायचं आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला तर फटाफट आपण इन्स्टॉलेशन करूया। चला तर मित्रांनो, आपण आता याच्यात मेमरी कार्ड आणि सिम कार्ड टाकूया। हे बघा, हे मेमरी कार्ड आणि सिम कार्ड टाकण्यासाठी इथं स्लॉट दिलेला आहे। सिम कार्ड आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, कारण आता आपण सिम कार्ड टाकून हे केलं आहे। आणि हे जे मेमरी कार्ड आहे 64 GBचं, मी ते इन्सर्ट करतोय। हे बघा, मेमरी कार्ड इन्सर्ट करताना हे बघून घ्यायचं का आपण बरोबर टाकतोय की नाही। चुकीचं टाकलं तर स्लॉट खराब होऊ शकतो आणि कॅमेरा पुन्हा मग तुम्हाला रिपेअरिंग किंवा बदलावं लागेल। हे बघा, हे त्यांनी असं दिलेलं आहे, आपण सेम त्याच पद्धतीत टाकूया जसं त्यांनी दाखवलेलं आहे। आणि ही कॅप लावूया। ही कॅप याच्यासाठी आहे का हा आउटडोर कॅमेरा आहे आणि वॉटरप्रूफ राहावा आणि पाणी वगैरे जाऊ नये म्हणून हा कॅमेरा आपण कॅमेऱ्याची कॅप बसवलेली आहे। चला तर आता आपण काय करूया, त्याला ऑन करण्यासाठी खाली एक आहे स्लॉट, तर त्या स्लॉटचा आपण रबर काढूया। त्याला पण पाणी जाऊ नये म्हणून रबर आहे। इथं एक त्याला सोलारचं पॅनल जोडण्याकरता C टाईप पोर्ट आहे आणि ऑन ऑफचं स्विच आहे, तुम्ही बघू शकता। आता मी त्याला ऑन करतोय। आता ऑन केलं आहे, आता त्याचं कॉन्फिगरेशन वगैरे करून घेऊया आपण। तर तो ऑन झाला आहे, बघू शकता। बघा, त्यांना ट्यून दिलेली आहे ऑन झाल्याची, आणि इकडं तिकडं तो ऑटोमॅटिक रोटेट होऊन आपल्याला समजतं की तो चालू झालेला आहे। Network connection. Please wait. 4G network connection completed. आता आपण हे त्याचे अँटेना आहेत ते वरती करून घेऊया त्याच्या योग्य पोझिशनला, तुम्ही बघू शकता। चला तर आता आपण मोबाईलवर हे करूया। मोबाईलवर कनेक्ट करण्यासाठी त्याला TrueCloud नावाचं ॲप्लिकेशन आहे, आपण ते आता कस्टमरच्या डाउनलोड करूया आणि कॉन्फिगरेशन करूया फटाफट। चला तर आपण जे ना याला पहिले लॉग इन करण्याकरता, म्हणजे रजिस्टर करण्याकरता पहिले जे ना अकाउंट लॉग इन करावं लागतं, म्हणजे कस्टमरच्या नावाने अकाउंट तयार करावं लागतं। तर आपण चला तर फास्ट आपण त्याचं हे तयार करूया आणि मग मी तुम्हाला दाखवतो कसं मोबाईलवर कसं व्ह्यू वगैरे येतो, बघू शकता। एक मिनिट, आता OTP लॉग इन, आपण त्याचा मोबाईल नंबर टाकून हे करूया, कस्टमरचा नंबर 72। चला तर मी स्क्रीन रेकॉर्ड पण करतोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। 72 49 10 40 आपण आता व्हेरिफिकेशन कोड घेऊया। व्हेरिफिकेशन कोडसाठी आपण अलाउ करूया। हे त्यांचं जे आहेत, म्हणजे आपण रोबोट नाही आहे म्हणून ते करण्यासाठी आपल्याला ते हे देतात, आपल्याला ते चेक करावं लागतं। हा जो टेनिस बॉल आहे आपल्याला बॅडमिंटनपर्यंत आणायचा आहे, हा डॉट घेऊन असं सोडायचा आहे, मग त्याच्यानंतर व्हेरीफाय होतो आणि व्हेरिफिकेशन कोड येतो आपल्याला मेसेजद्वारे। आलेला आहे 49
5342 आता आपण लॉग इन करूया. अलाव सगळं परमिशन अलाव करायचे आहे आणि ॲड स्मार्ट डिव्हाइस म्हणायचं. त्याच्यानंतर ॲड स्मार्ट डिव्हाइस म्हटल्यानंतर याला परमिशन अलाव करायची. पुन्हा अलाववर जायचं, ओके म्हणायचं. ती कॅमेऱ्यासाठी परमिशन मागेल आणि ॲटोमॅटिक जे आहे ना ब्लूटूथद्वारे पण कनेक्ट होतं आणि QR द्वारे पण होतं. पण आपण सोपं QR द्वारे करूया. तर त्याकरता जे आहे तो कॅमेऱ्यावर QR कोड दिलेला आहे. तर आपण काय करूया, तो स्कॅन करूया. हा झालेला आहे आणि स्कॅन कोड सक्सेसफुली दाखवते. आपण ओके म्हणूया. त्यानंतर चेकिंग डिव्हाइस स्टेटस आणि चेकिंग चालू होईल. तो आपल्याला त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता. तर तिथं विचारेल तुम्हाला हा कॅमेरा काय नावाने हे करायचं आहे. म्हणजे जर आपल्याकडे समजा एकापेक्षा जास्त कॅमेरे असतील तर आपल्या लक्ष देण्यासाठी वेगवेगळी नावं असतात. जसं की समजा बेडरूम, स्टडी रूम, लिव्हिंग रूम, ऑफिस, द स्टोअर नावाने हे त्यांचं डिफॉल्ट आहे. पण आपल्याला त्या व्यतिरिक्तही आपण एडिट करू शकतो. जसं की आता मी याला इथं काय करतो, गोडाऊन म्हणून करतो. त्यांचं हे गोडाऊनला लावायचं आहे तर आपण गोडाऊन म्हणून करूया. पूर्ण करा. अरे सॉरी मराठीत झालं. मी त्याला इंग्लिशमध्ये करतो. आणि डन म्हणूया. त्याला कन्फर्म म्हणूया. ॲड डिव्हाइस सक्सेसफुली तुम्ही बघू शकता. आणि हा आपला QR कोड आहे. हा QR कोड खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. कशामुळे, जर आता हा आउटडोअरला राहणार आहे आणि हे स्टिकर खराब होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला या QR कोडची भविष्यात आपल्याला गरज पडेल. त्यासाठी आपण हा QR कोड सेव्ह करून ठेवूया. बरोबर ना. म्हणजे आपल्याला भविष्यात अडचण येणार नाही. ज्यावेळेस कधी नेक्स्ट टाईम आपल्याला ज्यावेळेस रजिस्टर करायचं काम पडेल त्यावेळेस त्या QR कोडचं आपल्याला नेहमी काम पडत असतं. आता बघू शकता तुम्ही कॅमेरा लोड होतोय. हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आता आपण याला जसं लागेल तसं हे करू शकतो. हे बघा मी मोबाईलवर इकडं तिकडे करतोय आणि हे कशा प्रकारे होत आहे बघा. आता हे बघू शकता तुम्ही. हे बघा हे बघा आता इन्स्टॉलेशन आपलं सक्सेसफुली म्हणजे रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुली झालेलं आहे. आता आपलं बाकी इन्स्टॉलेशन आपण खालच्या खालीच त्याचं कॉन्फिगरेशन करून घेतलेलं आहे. कारण वरती आपल्याला जे फिट करायचं आहे ते फिट करून आपल्याला कॉन्फिगरेशन करणं अवघड झालं असतं. म्हणून आपण खालूनच कॉन्फिगरेशन करून घेतलेलं आहे. चला तर आणखी भरपूर त्याच्यात वेगवेगळ्या फीचर्स आहेत. मी तुम्हाला ते एकदा इन्स्टॉलेशन करून मग तुम्हाला एक फीचर्स दाखवतो काय काय आहे, कसं आहे. चला तर आता आमचा माणूस वर गेला आहे कॅमेरा इन्स्टॉलेशनसाठी. हे बघा ते आता त्यांनी कॅमेऱ्याचे खोके वर घेतले आहे. आता ते चालू करतील काम. आता नेमकी सूर्य त्या साईडला आहे आम्हाला. A few moments later. मित्रांनो इन्स्टॉलेशन सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हा आपला बँड 4G कॅमेरा सोलार कॅमेरा त्याची अँटेनावरती करून देतो मी. हे बघू शकता वरती करून दिलेत. आणि सोलार पॅनल या साईडला बसवलं बघा. हे बघा हे सोलार पॅनल आणि हा इथं कॅमेरा बघू शकता. आणि हे बघा आम्ही किती आडगळीच्या ठिकाणी चढून तो फिट केला आहे. हे बघा हे इथं जुना ट्रान्सफॉर्मर होता. आता तो काढलेला आहे आणि लाईन 100% बंद आहे. म्हणजे याची शाश्वती असतानाच आम्ही वरती चढलेलो आहेत. मोगमवरती चढलेलो नाही बरं का. हे बघा चला ठीक आहे. चला तर मित्रांनो आपण एक ट्रायल घेऊया. याच्यामध्ये काय काय फीचर्स आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. हे बघा तुम्हाला स्क्रीन दिसतच असेल. हे समोर जे आहे आयकॉन हे जे सायरन वाजवायचं असेल तर त्याच्याकरता हे बघा. म्हणजे आपण एक वेळेस प्रेस केल्यानंतर 15 सेकंद कंटिन्युअसली तो अलाराम वाजत असतो. म्हणजे रात्रीच्या वेळेस अचानक आपल्या जर एरियात कोणी घुसलं आहे आणि आपल्याला त्याला हे करायचं आहे उचकवायचं आहे त्यासाठी आपण त्या सायरनचा उपयोग करू शकतो. हे बघू शकता आता सायरन 15 सेकंदानंतर बंद झालेला आहे. त्यानंतर इथं HDचं ऑप्शन आहे. आपल्याला कोणत्या क्लॅरिटीमध्ये बघायचं आहे, हाय डेफिनेशनमध्ये बघायचं आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी रेझोल्युशनमध्ये बघायचं असेल तर त्यासाठी 2 ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर तिथला व्हॉइसही ऐकायचं असेल तर इथं हे स्पीकरचं ऑप्शन आहे. आपण म्यूट हे बघा आता म्यूट आहे. आपण त्याला ओपन केलं तर तिथला व्हॉइसही ऐकू येतो. त्यानंतर आपल्याला जर का एखादा म्हणजे आता मी समोर आहे आणि मला हे असं कॅप्चर करायचं आहे तर मी असं कॅप्चर केल्यानंतर स्क्रीनशॉट कॅप्चर झालेला आहे. त्याच्यानंतर मला एखादी स्पेसिफिक रेकॉर्डिंग आहे भाऊ मी बघतोय आणि मला ती हे करायची आहे सेव्ह करायची आहे तर मी हा व्हिडिओचे ऑप्शन वापरून मी ते व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. हे बघा आता मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि आता सेकंड स्टार्ट झालेले बघा. म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड होतं आहे आणि हे स्टॉप केलं आहे मी.
त्यानंतर आपल्याला स्क्रीन जी आहे ना पिंच करायची आहे, झूम करायची आहे, त्यासाठी ऑप्शन आहे. हे बघा छोटे झालेले आहे आणि इथं फुल झालेली आहे. त्यानंतर इथं आपल्याला हे जे ऑप्शन आहे हे प्लेबॅकसाठी ऑप्शन आहे. आपल्याला प्लेबॅक जर बघायचं असेल तर हे ऑप्शन आहे. आपण हे बघू शकतो. हे बघा हे प्लेबॅक वेगवेगळा इथं डेट वगैरे निवडून बघू शकतो आपण. समजा 11:03, 11:04, 11:05 आणि लाईव्ह व्ह्यू. इथं लाईव्ह व्ह्यू म्हटल्यानंतर लाईव्ह दिसतं. त्यानंतर हे जे नेव्हिगेशन बार आहेत 4 हे समोर आपल्याला कॅमेरावरती घ्यायचं असेल, सॉरी झूम झाला आहे माझ्याकडून, तर त्यासाठी आहे. एकदा बॅक जावं लागेल आपल्याला. मी प्लेबॅकमध्ये गेलो होतो. सॉरी मित्रांनो, आमचा मोबाईल जरा लॅग झाला होता. मी त्याला ॲप्लिकेशन बंद करून पुन्हा ओपन करतो आहे. आता कॅमेरा लोडिंग होत ते तुम्ही बघू शकता. आता फुल स्क्रीन करतो आहे आणि हे बघा आपण लेफ्ट राईट पण घेऊ शकतो आपण त्याला. नेट जर स्लो असेल तर ते वेळ घेतो इकडे तिकडे हे करण्यासाठी. मला असं वाटतं नेट स्लो असल्यामुळे अडचणीत आहे. हे बघा झालं आहे वरती, पण थोडासा वेळ घेतो आहे. नेटवर्क इश्यू आहे इथं. हे बघा आता हे पूर्ण लोकेशन तुम्हाला दाखवतो आहे जिथे इन्स्टॉल केलेलं आहे. मी तिथं तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा, हे बघा हा जो त्यांचा मक्काचे गोडाऊन वगैरे आहे. आता त्यांनी मक्का वाळवण्यासाठी टाकलेले आहे. हे बघा मी आजूबाजूला दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कॅमेरा कशा प्रकारे आहे बघा. आणि कोणाला जर पाहिजे असेल कॅमेरा तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये नमूद करतो. तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जवळच्या लोकेशनला जर असेल तर मी नक्कीच इन्स्टॉल करून देईल. आणि माझ्यापेक्षा दूर असेल तर मी तुम्हाला नक्की सपोर्ट करील. तिथं लोकलचा तुम्हाला जो इन्स्टॉलर आहे CCTV मी तो तुम्हाला हे करू शकतो. म्हणजे तुम्हाला सापडवण्यास मदत करू शकतो. हे बघा ठीक आहे. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढंच. आता व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. आपण या व्हिडिओला इथं स्टॉप करूया. आणि धन्यवाद. चॅनलवर असंच प्रेम राहू द्या. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन जे टेक्निकल व्हिडिओ आहेत ते बघायला मिळतील. चला तर धन्यवाद.